श्रीगोंदा तालुक्यातील सांगवी दुमाला येथे घोड नदीपात्रात पोलीस आणि तहसीलच्या आशीर्वादानं वाळू तस्करांचा धंदा तेजीत चाललाय। श्रीगोंदा पोलीस ठाणे वाळूची बेकायदा वाहतूक रोखण्याचं काम तहसीलच्या पथकाकडे असल्याचे सांगत वाळूची चोरटी वाहतूक करण्यासाठी दिवसरात्र वाळू तस्करांशी अर्थपूर्ण संबंध ठेवून स्वतःची बाजू सांभाळतायत। दुसरीकडे तहसील प्रशासन पोलिसांकडून सहकार्य नसल्याचं सांगत आहेत। सांगवी दुमाला येथील घोड नदीपात्रात दिवसाढवळ्या 13 जेसीबी मशीन अवैध वाळू उपसा करीत आहेत। त्यामुळे दोन्ही खाते कुचकामी ठरले असल्याचे या कारभारातून स्पष्ट होते आहे। वास्तविक श्रीगोंदा तालुक्यातील सर्व वाळूचे लिलाव बंद झाल्यानंतर वाळूची एकही ट्रक रस्त्यावर दिसायला नको होती। प्रत्यक्षात नगरदौंड या मार्गावरून या वाळू ट्रकचा सुळसुळाट दिसून येत आहे। दरम्यान पोलीस आणि तहसील प्रशासनाकडे कसलेही उत्तर मिळत नाहीये। तहसीलने पोलिसांना तर पोलिसांनी तहसील यांना जबाबदार धरणं सुरू केलं असून तहसीलदार महेंद्र माळी यांनी पदभार घेतल्यानंतर तालुक्यातील वाळू तस्करांविरोधात कडक कारवाई केली। वाळू तस्करांनी त्याचा धसका घेतला, मात्र कारवाई झाल्यानंतर झालेले नुकसान भरून काढण्यासाठी वाळू तस्करांकडून पुन्हा नव्या जोमात वाळू उपसा सुरू होत आहे। सांगवी दुमाला येथे भीमा नदी पात्रात तहसीलदार महेंद्र माळी यांनी मागील महिन्यामध्ये कारवाई करून अवैध उत्खनन केलेले वाळूसाठे जप्त केले। मात्र श्रीगोंदा पोलिसांनी सांगवी दुमाला येथील अवैध वाळू उपसा करणाऱ्या तस्करांविरोधात कारवाई केली नाही। नव्यानं रुजू झालेले पोलीस निरीक्षक बाजीराव पवार या वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्यात यशस्वी होतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। वाळू तस्करांनी घोड नदी पात्रात अवैध उत्खनन करतेवेळी अक्षरशः खडक लागेपर्यंत वाळू उपसा सुरू केलाय। दिवसाढवळ्या वाळू तस्करांचा हैदोस सुरू असताना श्रीगोंदा पोलीस आणि महसूल विभाग कडक कारवाई करतील का हे पाहणं आता औत्सुक्याचं राहणार आहे। न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, SN मीडिया, श्रीगोंदा।